सुद्धा आता कोणी वास्तव्याला नाही राहिलं पाहिजे, याचा धडा प्रत्येकाने घेतला पाहिजे। माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, याची लोकजागृती आपण खालच्या लेवलला जाऊन केला पाहिजे। आता आपण तळ्याला अडूच शकत नाहीये, 90% आपलं काम पूर्ण झालेलं आहे, सगळ्या प्रकारचे मावेजा देत आलेले आहे। याच्या 2-4 गोष्टी आहेत। आपण आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो, आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली, या भागाचे लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, आपण शासन अधिकारी आणि बाधित कुटुंबाचे काही प्रतिनिधी यांची बैठक झाली आणि छोटे मोठे काही विषय असतील तर आपण निर्णय करून जर हे निपटारा केलो तर येणाऱ्या पुढच्या पावसाळ्यामध्ये इथं कोणताही इश्यू होणार नाही आणि एक सुजलाम सुफलाम आमचे कबनूरकर पाटलांना जी अपेक्षा आहे, येणारा हा परिसर होईल। आज आपण पंढरपूरला जातो, 10 वर्षापूर्वी पंढरपूरची काय परिस्थिती होती, वाळवंट म्हणायचं, पांडुरंग वाळवंटी असा प्रयोग आहे। आता तिथं वाळवंट आहे का? 100% ग्रीनरी त्या भागात झालेली आहे, 3 पिकं त्या ठिकाणी घेतले जातात। हीच परिस्थिती आपल्या भागामध्ये होऊ शकते। माझ्या आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे, ह्या कामाला सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे, याच्यात कोणताही राजकारण कोणीही नाही आणलं पाहिजे। आणि हे जर धरण पूर्ण झाला तर आपल्या भागाला खूप मोठी आर्थिक चालना मिळेल, लोकांना रोजगार मिळतील, या भागामध्ये व्यवसाय येतील आणि एक मोठी क्रांती होईल। जे आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबांचं स्वप्न होतं ते निश्चित मार्गी लागेल। आज मागील सरकारला मी दुआ देतो, लाडकी बहीण योजना यापेक्षाही मोठं काम शेतकऱ्यासाठी आताचे मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांनी केलेलं आहे। या राज्यातील